संघाकडून पुन्हा एकदा सक्सेसफुल रेड 32-32 दोन्ही संघ बरोबरीत. दोन्ही संघांकडून उत्तम दर्जाचा खेळ पाहण्यासाठी मिळतोय. मैदान क्रमांक 2 वर महिला गटातील हा सामना सलोनी रमेश कापकर मंचावर येतील. नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत आपण हिंगणघाट शहराचं नाव लौकिक मिळवलेलं आहे. सलोनी रमेश कापकर नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सलोनीने आपलं नाव इथे लौकिक केलेलं आहे. सलोनी रमेश कापकर यानंतर दिलीप पाटील उजवले. गाडगे बाबा व्यायाम प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू मी अजय विषयांना विनंती करतो की दिलीप भाऊ पाटील यांना मंचावर घेऊन येतील. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. दिलीप भाऊ उडवले गाडगे बाबा व्यायाम प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू. त्यांना पैलवान बाबाजी पैलवान या नावाने ओळखलं जायचं. दिलीप पाटील उदवले. मेन सेक्शन फर्स्ट कॉल बोगी प्लेयर से रंपेट वर्सेस वर्धा. सुभाष सुधा मंडल हा बोलून घेऊन जा. क्या बात है साहब, जोरदार तालियां होनी चाहिए दिलीप काका जी के लिए. सुभाष बोस या साई संघाचा पहिला पुकार. मेन सेक्शन फर्स्ट कॉल मराठा धरमपेठ जिमखाना वर्धा. मेन सेक्शन फर्स्ट कॉल सुभाष बोस हिंगणघाट वीरभद्र गजनी. मेन सेक्शन फर्स्ट कॉल समर्थ क्रीडामंडळ अमरावती वर्सेस सुदर्शन क्रीडामंडळ वासी. या साई संघाला उडवले. एक मिनिट रितेशजी गावंडे सुभाष मंडळाचे अध्यक्ष रितेशजी गावंडे यांनी मंचकाकडे येण्याचे करावे. वुमेन सेक्शन लास्ट एंड फाइनल बॉल मराठा महाल वर्सेस PSO क्रीडामंडळ वणी. या संघाला अंतिम पुकार. दोन्ही संघ ग्राउंड नंबर 2 वरती. मराठा महाल PSO क्रीडामंडळ वणी या संघाला अंतिम पुकार. दोन्ही संघ ग्राउंड नंबर 2 वरती. माझ्या संघ दोन घेतले ना हे तिसरा गोलू काटकर, रवींद्र काटवले, गोलू
गाठवले. त्या स्टोन बोर्डच्या मागे गर्दी झाली. स्टोन बोर्ड हालत आहे. गजू तिकडे पहा. रवींद्र काटवले, गोलू काटकर आणि मंडळाचे टीम. अरे बाबा बसू नका. डागा आप मंच के ऊपर आए. डॉक्टर रोशन डागा. मैं मंच के ऊपर बुलाना चाहूंगा प्रशांत विरोलकर. श्री प्रशांत हो विरोलकर. प्रशांत भाऊ विरोलकर. प्रशांत भाऊ विरोलकर यांनी स्वर्गीय लताताई विरोलकर स्मृतिप्रित्यर्थ आम्हा मंडळाला 51,000 रुपयाचा तृतीय पुरस्कार त्यांनी इथे दिलेला आहे. प्रशांत भाऊ विरोलकर. राऊंड नंबर 2 चे ऑफिसर सर्व इकडे या. राऊंड नंबर 2 चे ऑफिसर सर्व. अमित आणि बंटी गावंडे यांच्याकडून हा 31,000 रुपयाचा पुरस्कार मिळालेला आहे. लवकरात लवकर मंचावर या. गावंडे रितेश गावंडे यांच्या हस्ते हा त्यांचा सत्कार होत आहे. अमित गावंडे यांच्याकडून 31,000 रुपयाचा पुरस्कार आम्हाला मिळाला आहे. पुरुष गटातील हा सामना मैदान क्रमांक 1 वर चंद्रपूर विरुद्ध दिंडोरा 7-6 अशी गुणसंख्या झाली. लाख रुपयाचा रोख पुरस्कार आम्हाला मिळाला होता. राजेंद्र राठी नागपूर यांच्याकडून. द्वितीय पुरस्कार 71,000 रुपये रोख आम्हाला मिळाला होता. सुभाष भोसले प्रसारक मंडळ हिंगणघाट यांच्याकडून. तृतीय पुरस्कार 51,000 रुपये रोख स्वर्गीय लताताई विरोलकर स्मृतिप्रित्यर्थ प्रशांत विरोलकर यांच्याकडून. वैयक्तिक पुरस्कार 11,000 रुपये रोख मॅन ऑफ दी टुर्नामेंट संजय नेहरोटा यांच्याकडून. रोशनजी डागा यांचा स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष करत आहेत. 7,000 रुपये रोख स्वर्गीय रामदासजी कुबळे यांचे स्मृतिप्रित्यर्थ देवाभाऊ कुबळे यांच्याकडून. 7,000 रुपये रोख पांडुरंगजी उदवले यांचे स्मृतिप्रित्यर्थ दिलीपभाऊ उदवले यांच्याकडून. 51,000 रुपये रोख महिला विभागातला प्रथम पुरस्कार संजय चंद्रराणा यांच्याकडून. द्वितीय पुरस्कार 31,000 रुपये रोख स्वर्गीय अंबादासजी गावंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमित आणि बंटी गावंडे यांच्याकडून. तृतीय पुरस्कार 21,000 रुपये रोख पंकजजी कोटलवार यांच्याकडून. आणि हे 6च्या 6 चषक श्री साई स्पोर्ट्स चे दिनेश खियानी यांनी आम्हाला दिलेले आहे. 6च्या 6 चषक. महिला वैयक्तिक पुरस्कार मॅन ऑफ दी टुर्नामेंट 11,000 रुपये रोख स्वर्गीय रामकृष्ण कुरेकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री गणेश कुरेकर यांच्याकडून. 7,000 रुपये रोख संजय नेहरोटा यांच्याकडून. 7,000 रुपये रोख स्वर्गीय रामदासजी कुबळे यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री देवाभाऊ कुबळे यांच्याकडून. समस्त हे पुरस्कार आम्हाला मंडळाला ज्या ज्या दानदात्यांनी दिले त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आमदार चषक 2025 सुभाष भोसले प्रसारक मंडळ हिंगणघाट गावा आयोजित हे कबड्डीचं महाकुंभ इथे आयोजित करण्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री रितेश गावंडे, आमच्या मंडळाचे सचिव श्री धनंजय बकाणे आणि एंटायर टीम ऑफ सुभाष मंडळ आणि आमच्या मंडळाकरता सगळ्यात जास्त ज्यांनी हा सिंहाचा वाटा उचलला आमचे मंडळाचे आधारस्तंभ माननीय आमदार श्री समीरदादा कुणावा. 1-2 मिनिटात चक्क 5 लाख रुपयाची मदत माननीय आमदार साहेबांनी केली. 5 लक्ष रुपयाची ही मदत माननीय आमदार साहेबांकडून आमच्या मंडळाला मिळाल्यामुळे आमचं हे मंडळ आपणापर्यंत
शतकोटी आभार व्यक्त करतो. मंडळाचे अध्यक्ष श्री कालांडे आणि मंडळाचे सचिव श्री धनंजय बकानी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर परबत यांना रवींद्र यास्कर मंडळाचे कार्याध्यक्ष यांना विनंती करतो की कृपया त्यांना डॉक्टर विजय पर्वत आप संत भोजाजी महाराज देवस्थान आजन सराठे रवी आस्कर कृपया प्लीज लवकरात लवकर मंचावर या. थांबा निरीक्षण रवी आस्कर होत होते. संत भोजाजी महाराज देवस्थान आजन सराचे अध्यक्ष आहेत आपण. शिवाय आपण फिल्मच्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक कमवलेले आहे. पंचायत समितीचे आपण माजी सदस्य आहात. आपल्या हक्कापतीच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर विजय पर्वत मुलगा. ह्याच जागी ह्याच वेळी झालं होतं. लक्षात ठेवा इतिहास साक्ष आहे. पेंडू चव्हाण यांचा इथे सत्कार झालेला. पोलीस स्टेशन विभागाचे माननीय ठेकेदार श्री गव्हाणेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर ठाण्याकडला हवं. हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गव्हाणेजी मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर ठाण्याकडला हवं. मैदान क्रमांक 4 वर सुरू असलेला हा सामना, पुरुष गटातील हा सामना वाराडोगरी वर्सेस मूर्तिजापूर. वाराडोगरी 15 मूर्तिजापूर 5. 15-5. मैदान क्रमांक 2 लाइन ऑफ बोथ द टीम. Honorable official, we are request to kindly please line up both the teams. मैदान क्रमांक 2 दोन्ही संघ लाइन अप करा. मी धनंजय बकाले यांना विनंती करतो की त्यांनी माननीय पाहुण्यांना खेळाडूंच्या परिचयासाठी घेऊन जाऊन डॉक्टर विजय पर्वत आणि
फक्त जागाची प्लीज. मैदान क्रमांक 3 वर सुरू असलेला सामना चंद्रपूर वर्सेस उमरेड. चंद्रपूर 27, उमरेड 9. हॅलो वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल गर्जना क्रीडा मंडळ वर्धा वर्सेस मेलुका क्रीडा मंडळ अजनी. गर्जना क्रीडा मंडळ वर्धा वर्सेस मेलुका क्रीडा मंडळ अजनी या महिला संघाचा पहिला पुकार. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना चंद्रपूर वर्सेस दिंडोरा. 19-9. हॅलो हॅलो चंद्रपूर 19, दिंडोरा 9. मैदान क्रमांक 1 मध्ये सुरू असलेला सामना चंद्रपूर संघानं 10 गुणांनी आघाडी घेतली आहे. तर मैदान क्रमांक 3 मध्ये जो सामना सुरू आहे उमरेड वर्सेस चंद्रपूर, या सामन्यामध्ये 29-11 अशी चंद्रपूर संघाने आघाडी घेतली आहे. मैदान क्रमांक 2 वर महिला गटातील सामना आता सुरू झालेला आहे. वणी वर्सेस नागपूर. दोन्ही संघांनी आपल्या आधीच्या सामन्यांमध्ये अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करून इथपर्यंत हे दोन्ही संघ पोहोचलेले आहेत. दोन्ही तुल्यबळ संघ, त्याच्यामुळं चांगल्या खेळाचं दर्शन आपल्याला पुढच्या वेळामध्ये दिसू शकतं. आणि अप्रतिम एक डिफेन्स करून नागपूर संघानं आपल्या खात्यामध्ये 2 पॉईंटचा इजाफा केलेला आहे. घुमडे व मनोजी भोंगारे यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात यावा. त्यांचा सत्कार माननीय गडमे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना दिंडोरा वर्सेस चंद्रपूर. चंद्रपूर 24, दिंडोरा 9. डिफेन्स करण्यात अपयशी वणीचा संघ, त्याच्यामुळे वानाडोंगरी 21, मूर्तिजापूर 6. सामन्यामध्ये वानाडोंगरीनं आतापर्यंत
21-6. आपल्या हिंगणघाट शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष अविरत काम करणारे माननीय मनोज भाऊ कठाले यांचा सत्कार माननीय समीर भाऊ कोणावा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना नागपूर वर्सेस वणी. नागपूर संघाच्या खात्यामध्ये 7 गुण तर वणी संघाच्या खात्यामध्ये 3 गुण. डिफेन्स करण्याच्या चक्करमध्ये बाद झालेला आहे नागपूरचा खेळाडू. त्याच्यामुळे वणी संघाच्या खात्यामध्ये अजून एक गुण वाढले आहे. 4-7 अशी गुणसंख्या. मैदान क्रमांक 1 वरचा सामना दिंडोडा वर्सेस चंद्रपूर. दिंडोडा 12 चंद्रपूर 28. अगदी सुरुवातीपासून लीड कायम ठेवली चंद्रपूर संघाने. तर मैदान क्रमांक 3 मध्ये सुरू असलेला पुरुष गटातील सामना चंद्रपूर वर्सेस उमरेड. चंद्रपूर संघाची गुणसंख्या 32 तर उमरेड पोहोचलाय 17 वर 18 वर 19. अक्षर लॉनचे संचालक माननीय श्री प्रकाश भाऊ भुते, चंद्रपूर संघाची घोडदळ कायम आहे. 35 गुणसंख्या झाली चंद्रपूर संघाच्या खात्यामध्ये तर दिंडोळा संघाच्या खात्यामध्ये फक्त 12 गुण. 12-35 अशी भक्कम आघाडी चंद्रपूर संघाकडे. शेवटचे 3 मिनिटं. वरचा सामना वणी वर्सेस नागपूर. वणी संघ पोहोचलाय 10 वर तर नागपूर संघाच्या खात्यामध्ये 8 गुण 8-10. पंचांमध्ये एक निर्णय होतोय मैदान क्रमांक 2 वर. नक्की काय झालं? हे दोन्ही संघ ग्राउंड नंबर 1 वर येतील. मैदान क्रमांक 1 वर आता पार पडलेला सामना दिंडोरा वर्सेस चंद्रपूर. या सामन्यामध्ये चंद्रपूर संघाला विजय मिळवला.
2 चे ऑफिशियल लाईनकडे या सर्व. ग्राउंड नंबर 4 चे जे काही कॅलेंडर आपण मैदान क्रमांक 2 वर डॉक्टर मॅमची गरज आहे प्लीज. खेळाडू इंजूर्ड झालेत. मैदान क्रमांक 2 वर डॉक्टर मॅम. मैदान क्रमांक 3 वरचा सामना चंद्रपूर वर्सेस उमरेड. चंद्रपूर 36